हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत सनफ्लावर सीडपासून सनफ्लावरचे स्लॅपलिंग्स कसे तयार करायचे ते. चला तर मग बघूयात आपण. त्यासाठी मी हा एक सीडलिंग ट्रे घेतलेला आहे. त्यामध्ये मी वर्मी कंपोस्ट आणि कोकोपीट टाकलेला आहे. कोकोपीटच्यामुळे मॉइश्चर मेंटेन राहतं म्हणून मी कोकोपीटचा वापर केलेला आहे. तर ह्यात थोडं थोडं पाणी टाकून घेत आहे. पाणी टाकल्यामुळे माती सेट होते आणि सीड लावण्याच्या अगोदरच थोडं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे सीड लावल्यानंतर त्या इकडे तिकडे हलत नाहीत, म्हणून पहिलाच पाणी टाकून घ्यायचं आणि सीड लावायच्या. या सीड मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या, त्यामुळे त्या जर्मिनेट लवकर होतात. सीड जास्त खोलही लावायच्या नाहीत आणि जास्त वरतीही अशा लावायच्या नाही आहेत. जास्त खोल लावल्या गेल्या तर त्या जर्मिनेट होत नाहीत, त्यामुळे सीड लावताना नीट लावायच्या आहेत. हा सर्व सीड मी आता लावून घेत आहेत. सीड लावल्यानंतर त्याच्यावर थोडी माती टाकायची. हा सीडलिंग ट्रे मी आता पॉलिथिननी कवर करणार आहे, त्यामुळे मॉइश्चर मेंटेन राहतं, त्यामुळे पॉलिथिननी कवर करायचं आहे. आणि हा ट्रे मी पॉलिथिननी कवर करून घेतल्यानंतर सकाळचे जे 1 तासाचे कोवळे ऊन येते त्यामध्ये ठेवणार आहे, त्यामुळे सीडला थोडं ऊनही मिळेल, त्यामुळे त्या लवकर जर्मिनेट होतील. आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या समरच्या सीड्स आपण आता लावणार आहोत. ते मी हळूहळू व्हिडिओ मार्गे तुम्हाला सांगणारच आहेत, त्या कोणकोणत्या सीड आपण आता लावू शकतो ते. सनफ्लावर सीड लवकर जर्मिनेट होतात आणि च्या वर्षी मी असेच सनफ्लावरचे सीड लावले होते आणि भरपूर सारे प्लांट यापासून तयार झाले होते. सनफ्लावरमध्ये पण वेगवेगळे कलर्स येतात, पण मी जे लावलेले सीड्स आहेत ते येल्लो सनफ्लावरचे आहेत, कारण येल्लो सनफ्लावर खूपच छान दिसतो. सीड्स जर्मिनेट झाल्यानंतरचा अपडेट मी तुम्हाला देईनच. चला तर मग भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.